महाराष्ट्रातील सगळे आमचे पत्रकार बांधव, आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक स्वागत। आज गेल्या 8 दिवसापूर्वी सन्माननीय साहेबांनी माझी दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली। नियुक्ती केल्यानंतर आपल्या रायगड किल्ल्यातील ज्या दक्षिण रायगड जिल्हा आणि त्याच्यामध्ये आपला रायगड किल्ला किंवा अशी जी काय आपलं महाडचं चौदार तळे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आपल्याला इतिहास आहे। पण या सगळ्या बऱ्याच गोष्टी सन्माननीय साहेबांनी काही टीम लावल्या होत्या की दक्षिण रायगड जिल्ह्यात चाललंय काय, मग ते रोजगाराचा मुद्दा असो, परप्रांतीय कामगारांनी आज महाड MIDC, माणगाव MIDC ह्या सगळ्या चाललेल्या गोष्टी, टोल नाक्याचा प्रश्न, तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती जमा करून मला पद मिळाल्यानंतर मला काही आदेश दिलेत की ह्या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे। तर त्या संदर्भात तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना मी आज विनंती केली की आपण एकत्र येऊ, मला तुमच्याशी बोलायचं आहे। तर त्या संदर्भात आपण आमच्या पक्षाची जी काय भूमिका आहे, याच्या अगोदर काय झालं, आता आपल्याला पुढे कसं जायचं आहे, आणि काही ज्या जनतेच्या समस्या आहेत ह्याबाबत आपल्याला चर्चा करायची आहे। रायगड किल्ला, टोल नाका आणि चौदार तळ्याचा प्रश्न तुम्ही घेतला, तर राष्ट्रवादीने काही माणसं लावली होती, तर नक्की तुमच्या माहितीमध्ये रिपोर्ट काय आलेला आहे आणि ह्या प्रकरणी तुमच्याकडे काय प्रश्न उपस्थित झालेले आहेत? कोणता? रायगड किल्ला, टोल नाका आणि चौदार तळे। रायगड किल्ला, टोल नाका म्हणजे आता आपला एक चांडव्याचा हा आपल्या महाड, नाही, तुम्ही आता 3 प्रश्न एकत्र घेतले। तुम्ही बोला की माझ्याकडे रायगड किल्ला आहे, टोल नाका, चौदार तळे याबाबत काही प्रश्न आले, काही टीम लावली होती राष्ट्रवादीने आणि तुम्हाला काम दिलं आता पद स्वीकारल्यानंतर, तर नक्की तुमच्याकडे तक्रार काय आल्या होत्या ह्या प्रकरणामध्ये? आता प्रकरणात सगळ्यात पहिलं तर आपला टोल नाक्याचा मुद्दा आपण घेऊया। आता तुम्हाला माहिती आहे की 18-19 वर्षानंतर आता कुठेतरी आपला रस्ता बनताना दिसतोय, काही ठिकाणी मोठे मोठे ब्रिज बाकी आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपला आहे इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास। तर हे सगळं असताना आज मी पण येताना जवळजवळ 1.5-2 तास अडकलो, पण कामं ज्या पद्धतीने बायपासचे जेवढ्या फास्ट होत नाहीत त्यापेक्षा फास्ट जे टोल नाक्याची तयारी चालू आहे, आता खारपाडा टोल नाका चालूही झाला आहे। तर कालच आमची बैठक झाली, आमच्या पूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने ते आंदोलन आता या 8-10 दिवसात होतंच, आणि इकडे हे 2 टोल नाके आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या 2 गोष्टी पूर्ण बायपासच्या झाल्याशिवाय तुम्ही टोल नाका चालू करू नका, आमचा विरोध आहे। आणि जर तुम्ही चालू केलात तर आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उग्र आंदोलन असेल, आमचा विरोध असेल। तसेच टोल नाक्याच्या बाजूला जी लावल्या जाणारी बोर्ड आहेत मोठी, त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केलेला आहे, पण आपली मराठी भाषा कुठेच दिसत नाही। आता केंद्र सरकारचा नियम काय असेल, महाराष्ट्र सरकारचा नियम काय असेल, पण आपण स्थानिक भूमिपुत्र, आपण रायगडकर, आणि त्याच्यात स्वराज्याची राजधानी असलेलं आपलं रायगड, तर अशा तुमचे नियम काय आहेत, केंद्र सरकार काय म्हणतं, यापेक्षा आम्हाला काय हवं, तर ह्या बाबतीतही आम्ही त्यांना पत्र दिलं आहे की त्या बोर्डांवरती मराठी भाषेचा उल्लेख असावा। चौदार तळ्याबद्दल आपल्याकडे काय प्रश्न आलेला आहे? चौदार तळ्याची काय समस्या आपल्याकडे? चौदार तळ्याचा प्रश्न असं नाही आहे, चौदार तळ्याचं जे काय आता सुशोभीकरणाचं काम चालू आहे, तर माझी स्वतःची इच्छा होती की मला पद मिळाल्यानंतर मी त्या जागेवर जावं, त्या भूमीत जावं, दर्शन घ्यावं, आणि जे काय चाललं आहे त्याची मी पाहणी केली। आता ती पाहणी केली असताना माझी पहिलीच भेट होती आणि मी आलो होतो माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटायला, पण आता त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही माहिती मागवले। आता 10-15 दिवसात आम्हाला पूर्ण ती माहिती मिळेल। आता त्या बऱ्याचशा काही विहिरी होत्या, त्या बुजल्या गेल्यात, आता काही आहेत, तर त्या कशा टिकतील हे सुशोभीकरण करताना, तर हा सगळा मुद्दा पण आहे। जुना इतिहास आपल्याला टिकवला पाहिजे। तुमची दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या नंतर आता पक्ष बांधणी कशा पद्धतीने करणार आणि कोणत्या प्रमुख जे प्रश्न आहेत त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करणार आहे? आता एखाद्याला पद मिळाल्यानंतर मग तो दुसऱ्यांवरती टीका करायला बसतो की हा पक्ष खराब आहे, त्या पुढाऱ्यांनी काय केलं नाही, त्या आमदारांनी काय केलं नाही, त्या खासदारांनी काय केलं नाही, मी खूप बदल करेल, मी पूर्ण रायगड जिल्हा बदलून दाखवेल। पण ते सगळं करण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती टीका करण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येकजण आपलं आपलं काम करतोय, त्यांना करू द्या, आपण त्यांना
वाईट बोलणं किंवा त्यांना दोष देण्यापेक्षा मला जे साहेबांनी पद दिलंय तर सगळ्यात पहिलं दक्षिण रायगड जिल्ह्याचं आमचं संघटन कसं बळकट करता येईल हे केल्यानंतर सगळ्यात पहिला माझा जो मुद्दा आहे आमच्या पक्षाचा की महाड MIDC माणगाव MIDC मध्ये जे बाहेरून आलेले हजारो त्याची संख्या काही दिवसांनी लाखो होईल दोन्ही MIDCचे मिळून, तर ते एवढ्या लांबून इथे येतात आणि इथे नोकरी आहे माहिती आहे ते त्यांना कळतं, पण इथे असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना का कळत नाही इथे नोकरी आहे. मग ते आज मुंबई शहरात जातात. आज त्यांना विरारच्या पुढे जावं लागतं. भाड्याने जरी घर घेतलं तरी 12-15 हजार पगारवाला माणूस 2 ते 3 तास ट्रेनचा प्रवास करतो गर्दीत आणि त्याला 2-2.5 हजाराच्या 3 हजारापेक्षा भाडं परवडत नाही. मग पहिली जशी लोक भाईंदर विरारपर्यंत जात होती आता तिकडेही नाही परवडत, आता त्याच्या पुढे गेली. इकडे कल्याण डोंबिवली दिव्यापर्यंत राहत होती आता इकडेही परवडत नाही. मग आपण एवढ्या लांब जाऊन 2-2-3-3 तास प्रवास करतोय आणि 12 आणि 15 हजाराची नोकरी करतोय. तर सगळ्यात पहिलं आमचं आंदोलनच म्हणा या गोष्टीला. आता आम्ही कंपन्यांचा डेटा जमा करायला चालू केला आहे की एखाद्या कंपनीत 800 कामगार आहेत तर त्यातले परमनंट किती आहेत, त्यातले कंत्राटी किती आहेत. जर टोटल मिळून 800 लोक आहेत तर त्यातली आपली स्थानिक किती आहेत, त्यातल्या त्यात परप्रांतीय बोलण्यापेक्षा परप्रांतीय बाजूला करून आज एक नवीन आता आम्ही आता रोज चौकशा करतोय माहिती काढतोय. परप्रांतीयांचा तो मुद्दा आहेच, पण आता असं कळलंय की आपल्या पूर्ण राज्यातून इतर जिल्ह्यातले जे काय अधिकारी येऊन इकडे वरिष्ठ HR किंवा अशा मोठ्या पदावरती बसलेत ती कायमस्वरूपी परमनंट वॅकन्सीची जागा निघाली की तिकडच्या 7-8 वर्ष काम करत असलेल्या स्थानिकांना कळून पण देत नाहीत. ते त्यांचे नातलग किंवा त्यांचे गाववाले आणून भरती करतात आणि इथली स्थानिक मुलं 8-8, 10-10 वर्ष अशीच कॉन्ट्रॅक्टमध्ये सडतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे की भूमिपुत्रांसाठी रोजगार आणि या MIDC मध्ये जी काय चाललेली मनमानी आहे. आणि माझं म्हणणं आहे की एवढे कॉन्ट्रॅक्टर कशाला, जर एक कंपनी आहे तर ह्याला 15 जणांचं कॉन्ट्रॅक्ट, त्याला 10 जणांचं, त्याला 20 जणांचं, म्हणजे नक्की काय एक माणूस पण कॉन्ट्रॅक्ट चालवू शकतो. दुसरी गोष्ट, एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं एखाद्याला तर त्याला 5 वर्ष कमीत कमी त्यालाच काम मिळावं. कारण का त्याच्या अगोदर जर त्याचा कॉन्ट्रॅक्ट गेलं तर मुलांची ग्रॅज्युएटी जाते. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की 5 वर्ष तुला झालीच नाहीत. तर असे अनेक विषय आहेत. आता मी कामगार सेनेचा पण महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष असल्यामुळे आज 22 वर्ष मी हे सगळं करतोय. त्याच्यामुळे मला काय अडचणी आहेत कामगारांच्या कंपन्यांमध्ये काय चाललंय. आता बिर्लासारखी कंपनी किती मोठी कंपनी आहे, आपल्या स्वराज्याच्या राजधानीत असून सुद्धा तिला मराठीत नाव नाही. तर हे मराठी कंपन्यांच्या नावाच्या ज्या पाट्या आहेत तर त्या जर बदली नाही झाल्या, आता मी पत्र काढले ते बघा आज मुलं द्यायला जात आहेत, त्या जर बदली करायला सुरुवात नाही झाली तर या महाड MIDC आणि माणगाव MIDC मध्ये जेवढ्या पण इंग्रजी पाट्या दिसतील, मग ती अदानीची कंपनी असू दे, मग ती बिर्लाची असू दे, कोणाची फोडणार म्हणजे फोडणार, ठेवणारच नाही त्या इंग्रजी पाट्या आम्ही. त्याच्यामुळं काय आहे की आम्हाला कुठल्या पक्षाचा विरोध करायचा आहे म्हणून आम्ही करत नाही. जो स्थानिक भूमिपुत्रांना काय हवं, शेतकऱ्यांना आज फसवलं जात आहे. एक खाचराचा कोपरा जर पैशाची गरज आहे म्हणून एखाद्या गावातल्या किंवा नाक्यावरच्या एजंटला पकडून द्यायला गेलं तर आज हजारो गोरगरिबांना फसवले. एक तुकडा दाखवता दाखवता त्याचा जेवढा 7-12 आहे तो तेवढा नावावर करून, बरं आहेत कोणते आपल्याकडचे नाही आहेत बिल्डर, त्यांची आडनावं बघा 7-12वरती. तर हा आमचा मनसेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सन्माननीय साहेबांनी तो आवाज या रायगडमध्ये आता नवीन मुंबई 3री मुंबई बनते, तिकडे तर 95% पेक्षा लोक जमिनी आपल्या विकून पण मोकळे झालेत. आता आवाज उचलतोय आम्ही, पण लोकांनी तर अगोदरच आता आपल्या इकडे पण 2,000-3,000 रुपये एकरनी जमिनी गेलेले आहेत. आता माझ्याकडे किती लोक, आता तुम्हाला सांगू तहसीलदार ऑफिसनं जा किती तक्रारी आहेत की आम्ही एवढीशी जागा बोललो होतो, या एजंटनी फसवून आमची सगळीच जागा गेली, आम्हाला पैसे नाही मिळाले. हे तुमचे इथेच महाडमध्ये जे शिक्षिका कोण जाधव आहे तिचा नवरा तर एवढ्या जणांना टोप्या लावलेत आमच्या पोलादपूरमध्ये, खूप जणांना फसवले. त्या म्हणजे एक शिक्षकी महिला असलेला तिचा नवरा हे असे एजंटचे दलालीचे धंदे करतो. त्या वयस्कर आजी आजोबांना चेक दिला, खरेदी खत करून घेतला आणि चेक बाउन्स झाला. आज 4 वर्ष झाले ते चक्रा मारतात. इथला महाडचाच विषय, बाकी तर सगळे बाहेरचे लोक आहेत. पारखे साहेब, तुम्ही सुरुवातीला जे विषय मांडले